वाद देवगिरी किल्ला इसवी सन 1308 अलाउद्दीन खिलजी यांच्या सैन्याने यादवचे राज्य पराभूत करून देवगिरी किल्ला ताब्यात घेतला. नंतर हा किल्ला मोहम्मद बिन तुघलक यांच्या ताब्यात आला. यांनी देवगिरीचे नाव दौलताबाद ठेवले आणि काही काळ दिल्लीची राजधानी ते हलवली. पुढे हा किल्ला बहमनी, निजामशाही, मुघल आणि नंतर मराठ्यांच्या ताब्यात गेला. महाराष्ट्र दौलताबाद किल्ला इतका भव्य का मानला जात होता? सुमारे 200 मीटर उंच शंकूच्या आकाराचा डोंगर बांधलेला, खोल खंदक आणि उभे कातळ, प्रवेशासाठी एकच अरुंद व वळणाचा मार्ग, सुप्रसिद्ध अंधेरी भुयारी मार्ग ज्यामुळे शत्रू गोंधळून जात असे, मजबूत दरवाजे, बुरुज आणि अत्यंत कुशल रचना. म्हणून निष्कर्ष असा की दौलताबाद किल्ला इतिहासात अनेक वेळा वेगवेगळ्या सत्तांच्या ताब्यात गेला, परंतु त्याची संरक्षण इतकी मजबूत होती की तो जिंकणे अत्यंत कठीण मानले जात असे. महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा ऐतिहासिक पर्यटन स्थळांपैकी एक आहे. दरवर्षी हजारो पर्यटक येथे भेटायला येतात. किल्ल्यावरील चांद मिनार ही सुमारे 63 मीटर उंच ऐतिहासिक मिनार 15व्या शतकात बहमनी सुलतान अलाउद्दीन बहमन शाह